नाही, पण राऊतचा थेट प्रश्न आहे की विदर्भात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातल्या गोष्टी ज्या लांबली. आता आता अगदीच सांगायचं तर कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहानं मागत होतो, जो शिवसेनेनं 6 वेळा जिंकलेली जागा आहे. ती जागा जर आमच्याकडे आली असती तर आम्ही नक्की जिंकलो असतो. अशा अनेक जागा ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल. आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे होता. महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे. रावसाहेब, शरद पवार यांचीही नाराजी समोर येते आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीतील समन्वय अभाव यामुळे सगळं होते आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दीर्घकाळ झाले महाविकास आघाडीची बैठक झाली. हे खरं आहे, हे खरं आहे की जसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, केजरीवाल असतील, अखिलेश यादव असतील, त्यांनी जी भूमिका मांडली की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही जी व्हायला हवी होती. जसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर 3 पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य. तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल. नाही, पण आता इंडिया अलायन्स ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे, काँग्रेस वगळता सगळेच नेते असं म्हणतात की इंडिया अलायन्स आता विसर्जित करा, कारण ती लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित. हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया अलायन्सची चर्चा किंवा स्थापना झाली. कुठेही विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. प्रत्येक जण आपापलंच घोडं दामटवत राहिलं, हे सत्य आहे. त्याच्यामुळे आता इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातला अलायन्स असेल, त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोणी घ्यायची. आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे, त्यांचे 100वर खासदार आहेत. काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी. आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत. आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत. 100वर खासदार त्यांचे दोन्ही ठिकाणी आहेत. साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची. नाही, पण रावसाहेब, तुम्हाला असं वाटतं का की आता वेळ आलेली आहे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी विसर्जित करावी? नाही, विसर्जित हा फार टोकाचा विषय झाला. त्याच्यात काय दुरुस्ती करता येईल का या संदर्भात विचार केला. ज्या चुका होत्या किंवा झाल्यात त्या संदर्भात आपल्याला काही, याला आपण दुरुस्तीच म्हणतो, किंवा काही वेगळा विचार करू शकतो, सुधारणा करू शकतो का, तर तो व्हायला पाहिजे. सर, महाविकास आघाडी संदर्भात अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं, काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही, शिवसेना